नमस्कार मित्रो, भागीरथी स्टडी हब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक आहे जे की काल संध्याकाळी रिलीज झालं आहे, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीबाबत कोणतीही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर 2024 काल रात्री हे जे काही शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक हे अपलोड झालेलं आहे आणि या अगोदर ते शिक्षण आयुक्तांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे ठेवलं होतं आणि नंतर न्यूज बुलेटिन मध्ये हे काही प्रसिद्धी पत्रक आहे हे अपलोड करण्यात आले, जे की शंका समाधान या अंतर्गत येते। तर यामधला सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यांना की आपण याबाबत थोडासा लॉक करते वेळेस विचार केला नव्हता की ज्या उमेदवारांना समान गुण असतील, ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स लॉक केले आहेत आणि ज्या उमेदवारांना समान गुण असतील त्यांना प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदींचा विचार केला जात आहे। म्हणजे जर तुम्हाला पण 130 मार्क असतील आणि दुसरा एखादा कोणता विद्यार्थी असेल त्याला सुद्धा जर 130 मार्क असतील तर त्यांची निवड कशी करायची किंवा त्यांनी जे प्राधान्यक्रम दिले आहे त्याबाबत कसा विचार करायचा याबाबत सध्या विचार आणि कार्यवाही सुरू आहे। तर ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याबाबत कळविण्यात येईल अशा जे प्रसिद्धी पत्राबाबत की समान गुण असल्यानंतर आम्ही कोणत्या पद्धतीनं उमेदवाराची निवड केली आहे त्याविषयी आपल्याला कळविण्यात येईल। दुसरा मुद्दा आहे की शिक्षक भरती प्रक्रिया बाबत मान्य उच्च न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाही, याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती मान्य उच्च न्यायालय सर्व शासकीय अभियोगताधारक यांनी लेखी पत्राद्वारे कळवण्यात आलेली आहे। म्हणजे जर एखादी याचिका जर उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली तर उच्च न्यायालयाकडून प्रशासनाला न कळवता एकतर्फी निर्णय जाहीर न करता, म्हणजे जे काही याचिकाकर्ता आहे त्यालाच विचारात घेऊन एकतर्फी निर्णय जाहीर होणार नाही याची दक्षता ही शिक्षण विभागाने घेतलेली आहे आणि त्या संदर्भात एक पत्र उच्च न्यायालयाला पाठवले आहे। हे 2 मुद्दे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। त्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे काही समान गुण आहेत हा आपल्या विचारात आलेला नवीनच मुद्दा आहे। जे काही समान गुण आहेत त्यांना प्राधान्यक्रम कसे त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना कशी नियुक्ती देण्यात येणार आहे त्याबाबतचा हा नियम आहे। आणि दुसरा आहे की न्यायालयामध्ये पत्र दाखल केले आहे की जर याचिका आली तरी त्याच याचिकेला सर्वस्व न मानता आमच्यापर्यंत सुद्धा आमचा विचार त्यांनी करावा। तिसरा मुद्दा आहे शिक्षण भरती आता महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचली असून पात्र उमेदवारांनी जिल्हा संस्था मधील संयुक्त संदर्भ याद्या तयार करण्याची संगणकीय प्रक्रिया काम सुरू आहे। म्हणजे जे काही अंतिम टप्प्यात समजा पोहोचली आहे असं आपल्याला म्हणता येईल। आपली जी काही शिक्षक भरती आहे जी की मागच्या 1 वर्षापासून सुरू आहे, जी की 22 फेब्रुवारी परीक्षा सुरू झाली, मागच्या 1 वर्षापासून सुरू आहे ती शिक्षक भरती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। आणि जी काही अंतिम निवड याद्या आहेत, म्हणजे जे काही तुमच्या मार्कनुसार निवड याद्या तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही संगणकीय म्हणजे कॅम्प्युटरद्वारे आहे आणि त्यामध्ये कसलाही मानवी हस्तक्षेप नाही, त्यामुळे ती एक प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे पार पाडण्यात येत आहे आणि कोणीही त्यात शंका घेण्याचं कारण नाही। त्यानंतरचा मुद्दा आहे की स्वयंघोषित खोडकर व्यक्ती बद्दल हा मुद्दा आहे, जे की दलाल आहेत असं आयोगाचं मत आहे। आणि संभ्रम निर्माण अभियोगिताची प्रक्रिया आहे, जी नियुक्ती तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याबाबत संभ्रम निर्माण करत आहे। अशा व्यक्तींपासून सावधान राहण्याचं आवाहन आयोगाने केलेलं आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे संगणकीय प्रक्रियेद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारची फसवणूक करू शकतात। म्हणजे जी काही संगणकीय प्रक्रिया आहे ती आपोआप होते। आता तुमची संस्था किंवा विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यू हे जे काही सर्व प्रेफरन्स असतात ते आपोआप निर्माण होत असतात। त्याबद्दल कसल्याही प्रकारचं कोणी मानवी हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे कोणी जर तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असेल की मी तुम्हाला पैसे द्या तुम्ही मला, मी तुमचं नाव त्या यादीमध्ये टाकतो, तर त्या फसवणुकीला त्याला बळी पडू नये तुम्ही।
असं आयोगाचं म्हणणं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की तशी जी काही खोडगळ व्यक्ती जी तुमच्याकडून पैसे उकळण्याचं तुम्हाला आमिष दाखवून मी तुमचा लिस्ट मध्ये नंबर लावतो, तसं जर तुम्हाला कोणाचा फोन कॉल किंवा संपर्क साधला तर त्याची तुम्ही तक्रार ही पोलीस विभागाकडे करू शकता. आणि तशा व्यक्तींवर सुद्धा आयोगानं असे काही व्यक्तींची नावं पोलीस विभागाला दिलेली आहेत की त्यांच्यावर निगराणी ठेवण्यास येत आहे. आणि त्यानंतरचा एकदम शेवटचा मुद्दा आहे की ही प्रक्रिया सर्व पारदर्शकपणे सुरू आहे. म्हणजे आपल्याला ही जी काही प्रक्रिया आहे ती कसलाही त्यामध्ये घोटाळा नाही आणि काहीच नाही. ही सर्व प्रक्रिया जी आहे पारदर्शक आहे. तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्यासाठी हे 2 महत्वाचे मुद्दे खूप महत्वाचे होते की प्रत्येक समान गुण असणाऱ्यांना कसं प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे किंवा नियुक्ती कशी देणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये आयोगाने शिक्षण विभागाने एक लेखी पत्र पाठवले आहे की जर एखादी याचिका आली तर ती याचिका अंतरिम नाही असं न समजता आम्हाला सुद्धा विश्वासात घेऊन निर्णय द्यावा. तर अशा प्रकारे हे 18/2/2024 म्हणजे काल रात्री आलेलं प्रसिद्धी पत्रक होतं. तर याबाबत हे 2 मुद्दे खूप महत्वाचे होते. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वात शेवटी आज शिवजयंती आहे तर सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.